मला वाटतं मी बघण्यापेक्षा सारा महाराष्ट्र पाहतोय आणि सारा महाराष्ट्र पाहतोय की ज्या दिवशी आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून कुडबुडे ज्योतिषांपर्यंत रोज एक मुहूर्त काढला जातो की हे सरकार पडणार, हे ते पडत नाही, मग ते कसं पाडायचं यासाठी मग कोणते कोणते प्रकार करायचे. आणि माझ्या 55 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शिवसेनेच्या जन्मापासूनच्या मी इतकी खालची पातळी गाठलेलं राजकारण कधी पाहिलं नाही. आणि मग काय करायचंय तर मग तुम्ही आठवून पहा, सुशांत सिंग पासून कंगनापासून टांगणापर्यंत हे जे काही प्रकार सुरू आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे. काल 5 वर्ष तुमच्याबरोबरच होतं ना सरकार, मग हे सगळी माणसं तुम्ही स्वतः माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत केलेली भाषणं पहा आणि त्या भाषणांमध्ये त्यांनी केलेले आरोप पहा. ती सगळी माणसं त्यांच्या पक्षात गेली, पावन झाली, मंत्री झाली बरं का. आणि एवढं सगळं होईपर्यंत इथं तुमचं सरकार स्थापन होत नाही म्हणून मग काय काय करायचं. एक त्यांचा ईडीचा स्पोक्स पर्सन आहे, प्रवक्ता आहे त्यांचा, तो सांगतो उद्या नाटक होणार, तो म्हणतो उद्या त्याला जेलमध्ये, आणि त्याच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तो पळतो, तो गायब, Z+ वाला गायब. त्याला Z+ आहे बरं, सध्या केंद्राकडे एक नवीन प्रकार सुरू आहे. तो गायब होतो, तो गायब निव्वळ होत नाही जेव्हा कोर्टाकडनं दिलासा मिळतो. म्हणून आमच्या संजय राऊतांनी एकदा म्हटलं होतं दिलासा, त्या दिलासा शब्दाला झोंबला तुम्हाला. आता काल परवाकडे बघा, भाईंदरमधल्या त्यांच्या आमदारांच्या संदर्भात अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली, कोर्टाचा दिलासा 30 मे पर्यंत अटक करू नका. आमच्या कमिशनर गायब झाले, मुंबई पोलीस कमिशनर, सुप्रीम कोर्टाचा दिलासा, पुढच्या या तारखेपर्यंत अटक करू नका. कोण आहे ते? कायद्यापेक्षा मोठी माणसं आहेत ते सगळी, विशिष्ट त्यांच्या पक्षातील माणसांना. म्हणून वाल्याचे वाल्मिकी करणं हा एक नवा उद्योग त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे आलात की वाल्मिकी वाल. आणि म्हणून मला वाटतं आदरणीय नामदार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जेव्हा आत्ता अलीकडे शिवसंपर्क अभियानाची सभा घेतली 14 मेला, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही राष्ट्रवादीबरोबर एकदा सकाळी पहाटे काही शपथ घेतली तेव्हा हीच माणसं तुमच्याबरोबर असणार होती, तेव्हा ती पावन झाली असती का? त्याचं उत्तर नाही तुमच्याकडे. आणि महाराष्ट्राला कळतंय बरं, महाराष्ट्राला हे कळतंय की आम्हाला मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख मिळाला आहे. महाराष्ट्राला हे कळतंय की आमचे मुख्यमंत्री लोकांचे प्राण वाचवत आहेत. महाराष्ट्राला हे कळतंय की दिल्या शब्दाला जागणारे मुख्यमंत्री मिळाले. शब्द दिला होता की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करीन, पहिल्या फटक्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्ज मुक्ती केली. माफ नाही केलं तर माफ शब्द आदरणीय मुख्यमंत्र्यांना आवडत नाही. तेवढे माफ कोणाला करायचा? गुन्हा केला तर माफ करा असं म्हणतो आपण. त्यांनी काय गुन्हा केला, त्यांना मुक्त करा असा शब्द आहे त्यांचा. मुक्ती दिली त्यांनी त्याच्यामध्ये. मग हे सगळं करतायत, कोरोनामध्ये प्राण वाचवले, त्याचं कौतुक जगभर झालं. घरच्यांनी नाही केलं बरं का. आणि गेल्या 3 वर्षामध्ये किंवा आता 3 वर्ष होत येतील त्या सगळ्या कालावधीमध्ये आपण मला दाखवावं की भारतीय जनता पार्टीने एखादं रचनात्मक काम केलं. महाराष्ट्रावर अन्याय होतो, तौक्ते आणि निसर्गासारखी वादळं आली तेव्हा देशाचे पंतप्रधान गुजरातच्या सीमेवरून हेलिकॉप्टरने परत गेले, सीमाही ओलांडली नाही. आणि तौक्ते आणि निसर्गामध्ये महाराष्ट्राला एक नया दमडा दिला नाही. बोलले का हे लोक की आमच्याकडे वादळ झालं, उद्ध्वस्त झाली लोक, 4 आणे द्या ना तुम्ही. आमच्या GSTचे पैसे देत नाहीत, बोलले का हे लोक? नाही बोलले ना. आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाहीत, बोलले का हे लोक? नाही बोलले. बेळगाव कारवारमधील आमच्या मराठी माणसांवर अन्याय होतोय, बोलले का हे लोक? नाही बोलले. छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा अवमान कर्नाटकात झाला, बोलले का हे लोक? नाही बोलले. त्यांनी आता एक अफूची गोळी काढलेली आहे, रोज कुठली तरी देवळं उकडायची आणि ती दाखवायची, बघा इथं देऊळ होतं, इथं मंदिर होतं. हे जे सुरू केलंय ना, का तर त्यांची जे अपयश त्यांना आलेलं आहे संबंध सरकार चालवताना. दारिद्र्य रेषेमध्ये जो काय आकडा त्याच्या खाली गेलो आपण. जागतिक दर्जाचा रिपोर्ट आमचा नाही ना. भारत हा दारिद्र्य रेषेखाली सगळ्यात खाली गेला. इकॉनॉमी डाऊन झाली, हे आमचा नाही ना रिपोर्ट. आम्ही नाही ना विरोधी पक्ष म्हणून म्हणत आहोत. बेरोजगारी प्रचंड वाढली, आम्ही नाही ना म्हणत आहे, तुमचेच अहवाल सांगतायत. ह्या सगळ्या प्रश्नांपासून, महागाईपासून, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, त्याच्यापासून लोकांना कसं भटकवायचं, तर ती अफूची गोळी आहे आपल्याकडे, द्या ती.
हनुमान चालीसा करा, अपूची गोळी आहे. ही भक्ती का तुमची? का आमच्या दैवतांना रस्त्यावर विटंबना करतात? मी तर म्हणतो ही विटंबना आहे आमच्या देवदेवतांची. ही विटंबना सुरू आहे. का बरं सावरकरांना भारतरत्न देत नाहीत? सांगा. उज्जैनी आहेत ना, स्वातंत्र्यवीर आहेत ना, मग द्या ना त्यांना. हे सगळ्या विषयापासून दूर न्यायचं. मग त्या अनिल परबांना धाडी. मग तुमच्याकडे गेल्यानंतर पावन. आणि महाराष्ट्र, मी अनिल परबांपेक्षाही पुढचा विषय मांडेन. उभ्या महाराष्ट्राला बदनाम करतायत बरं. माझं तुम्हा सर्वांना, कारण शेवटी लोकशाहीत त्या 14 स्तंभांचा तुमचा एक स्तंभ आहे त्या स्तंभात. आणि हा स्तंभ फार महत्वाचा आहे. त्या स्तंभाने हे सांगितलं पाहिजे. व्यक्तिसापेक्ष नका जाऊ. महाराष्ट्र बदनाम केला जातोय आणि हा महाराष्ट्र बदनाम करण्याचं कारस्थान मग ह्या पद्धतीने करायचं. हे ठेवून दिलेत, त्यांना दिलासा नाही, त्यांना कोर्ट सोडत नाही, त्यांना कुठे जामीन दिला जात नाही. काय रोज नवीन काहीतरी शोध लावतात. त्यामुळे अनिल परबांच्या मागे शिवसेना म्हणून आम्ही ठामपणे उभे आहोत. तुम्ही जितकं डिवचाल ना तर चेंडूसारखं आहे बरं. जितका चेंडू जोराने आपटाल तितकाच तो उसळून वर येतो. शिवसेना तितकीच उसळून वर येईल. आणि शिवसेना महाराष्ट्राच्या हृदयात त्याच्याबद्दलचा राग, भाजपबद्दलचा राग तो तितकाच जोरदारपणे उसळून येईल. एवढंही आपण लक्षात ठेवा. किरीट सोमय्या यांनी काल असंही म्हटलं की अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी तयार राहावं. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, तो प्रवक्ता आहे ईडीचा प्रवक्ता आहे. लाज वाटली पाहिजे त्या ईडीला. तुमच्यातल्या येऊन धाडसाने सांगा ना, तुमचा वानखेडे का केला रे? तुमचे पुण्यवान आहेत का अधिकारी? त्या अधिकाऱ्यांबद्दल बोलले होते. संजय राऊत साहेबांनी नवलानीचं नाव सांगितलं. कुठे आहे नवलानी? 7,000 कोटीचा बालक झाला, नवलानी गायब. का नाही विचार करत? मग तुमचं चॅनल त्या ठिकाणी का नाही बोलत? ते 4 ग्रॅम नाही मिळालं त्या पोराच्या. ते जाऊ दे, मला त्या नटाचं कौतुक नाहीये, पण कोणाचाही मुलगा असू द्या, 40 दिवस डॉमलं त्यांना. हायकोर्ट म्हणाला याच्यामध्ये काय काहीच नाही, या केसमध्ये दम नाही. त्या मुलाला सोडलं तुम्ही. पण 40 दिवस ज्यांनी ट्रायल्स खाली त्याला ठेवला होता, त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई केली तुम्ही? कुठल्या अधिकाऱ्यात तुम्ही त्याला 40 दिवस ठेवला होता? हे जे काय चाललंय ना, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग अदानीच्या पोर्टवर गुजरातमध्ये 20,000 कोटीचं हिरोईन मिळालं. तुम्ही माध्यमांनी सुद्धा अर्धा सेकंद सुद्धा बातमीने दाखवली. हो, पुढं काय झालं त्या अदानीचं? इथं रोज लागताना मागे 24/7. आता निघाले, आता पोचले, आता जेलमध्ये, आता हे गेला, सुलतान गेला, आता कोण आणखीन कोणतरी औरंगजेब आला. हां, मग ते दाखवा ना अदानीच्या पोर्टवर काय झालं ते 20,000 कोटीचं. आत्ता त्याच्यानंतर गुजरातमध्ये पुन्हा अहमदाबादला मिळालंय. आहे बातमी. महाराष्ट्राचे सगळे उद्योग पळवतायत. हो, एक अवाक्षर बोलत नाही तुम्ही. IFST का केलं गुजरातमध्ये? म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस अँड ट्रेडिंग अशी जी होती ती IFST मुंबईत BKCला होणार होतं. कुणाला रोजगार मिळाला असता? मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या लोक. गुजरातमध्ये देशातले सगळे, परदेशातले सगळे नेते येणार, गुजरातमध्ये पहिले जाणार. मग जर आदरणीय पंतप्रधानांना गुजरातबद्दल प्रेम असेल तर आम्हाला महाराष्ट्राबद्दल प्रेम का असू नये? संभाजी महाराज आज आपली भूमिका जाहीर करतायत. संभाजी महाराजांच्या संदर्भातला निर्णय हा शिवसेनेनं घ्यायला पाहिजे होता अशी देखील एक. कोणाचं? संभाजी महाराजांच्या. मला संभाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे, मित्र आहेत. पण मग त्यांनी एक विचार केला पाहिजे की त्यांनी राजकीय पक्षातून निवडणूक लढवली होती. मग त्यांना आदरणीय उद्धवजी ठाकरे त्यांचा सन्मान राखला होता. खरं तर हा खेळ कोणाचे आहेत हे कळत नाही का? भारतीय जनता पार्टीने त्यांना केला होता ना खासदार. मग का नाही भारतीय जनता पार्टीने आता त्यांना पुन्हा खासदार केलं? त्यांना का नाही प्रश्न विचारता? पण तुमचे खासदार होते, सहयोगी सदस्य म्हणून सही आहे त्यांची भाजपचा म्हणून. सांगावं त्यांनी. हे खेळ होते. शिवसेनेला कसं अडचणीत आणता येईल? मग तुमच्या कोट्यात ते दानवे आम्हाला सांगतात, तुमच्या कोट्यात तर त्यांना एवढं प्रेम आहे तर. मग आम्ही सांगितलं, आदरणीय उद्धवजींनी स्वीकारलं होतं, या सन्मान राखू, शिवसेनेत या, आमचं कंकण बांधण्यात या. नाही, मग आम्ही कसं ठेवायचं? तुम्ही पक्ष काढला ना, मग त्यानंतर आता स्वराज्य संघटना म्हणताना सुरुवातीला पक्ष काढला असं म्हणाले. स्वराज्य पक्ष काढतोय. तुमचा पक्ष काढला तुम्ही, असं काय करता? आदर बाळगतो ना.
आदर बाळगतो. तुम्ही पक्ष काढलाय ना, मग आता पक्ष म्हणून तुम्ही आला, मग मग शिवसेना म्हणून तुम्ही शिवसैनिक व्हा आणि आम्ही तुम्हाला घेतो. डोक्यावर घेऊन नसलो असतो ना. कुठं नाही म्हणाले उद्धवजी, नाही नाही म्हणाले. पण तुम्ही अपक्ष राहणार आणि भारतीय जनता पार्टी खेळ करणार, हे कळत नाही का आम्हाला? एवढे दुधकुळे बसलेत का? हे राजकारण करू देत नाही आपण. मग शिवसेनेची जी काही भूमिका असेल तो अपक्ष मांडेल का की नाही मांडेल? सांगा ना उत्तर. आम्ही उद्या सीमा प्रश्नाबद्दल बोललो तर अपक्ष खासदार गप्प राहील तर आम्ही काय करू शकतो? सिंपल आहे. इतकं साधं त्याचं उदाहरण आहे. साहेब, आता तुम्ही बोलताना म्हणाला की भाजप नेत्यांना कोर्टाकडून लगेच दिलासा मिळतो. नेमकं न्यायालय हे भाजपच्या अखत्यारीत असून काम करते असं वाटतं तुम्हाला? 100%. मी लोकसभेत बोललो की मी म्हटलं हु इज द मास्टर ऑफ व्हॉइस, हिज मास्टर असं म्हणालो मी. हु इज हिज मास्टर? म्हणजे सुप्रीम कोर्ट जेव्हा त्या कमिशनरांच्या, पोलीस कमिशनरांच्या संदर्भात अटक करू नका एवढं म्हणा आणि वर पुन्हा 2 मिनिटांनी सांगतो की पुढची तारीख देतं, 10 जानेवारीपर्यंत अटक करू नका. का? इज अबाव द लॉ. कायदा सगळ्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणलं ते सगळ्यांसाठी आणलं ना. म्हणून त्यातलं एक वाक्य आपण सर्वसाधारण सगळ्यांना बोलतोय. सगळ्यात मोठा काय केला बाबासाहेबांनी? तर सगळ्यांना एका मताचा अधिकार दिला. तुम्ही श्रीमंत असलात तरी तुला एक मत, गरीब असलात तरी तुलाही मत, एकच मत देता येईल. ही त्यांनी डिस्पॅरिटी संपवली. हे कळत नाही त्याच्याबद्दल आपल्याला. हा त्यातला खरा गाभा आहे. तुम्ही एका आहात, बरं एका पातळीवर आहात, तुम्ही असाल अब्जाधीश, पण तुला एकच मत द्यायचा अधिकार आहे. मी असेच झोपडीत राहणार आहे, मला पण एक मताचा अधिकार आहे. मग तो अधिकार जेव्हा समान आहे, कायदा समान आहे, तो सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. तो अपपर भेदभाव बाळगून वाल्याचे वाल्मिकी होतात आणि मग मंत्री पण होतात. त्यांच्यावर आरोप तुमचे भक्त त्यांनीच केला होता ना, प्रवक्ते ईडीचे. ते नाव घ्यायला पण घाण वाटते हो. मला असं दिवस माझा वाईट झाला असं वाटतं. चंद्रकांत पाटील यांनी काल परवा जे काही वक्तव्य केलं सुप्रिया सुळे, निषेध करतो त्याचा कडकडून. पंतप्रधानांनी लक्ष घातलं पाहिजे याच्यामध्ये. सामान्य गोष्ट वाटते का? स्त्रियांचा अवमान आहे, समस्त स्त्रियांचा अवमान आहे. घरी बसा, जेवण करा, या जेवायला. सुप्रियाताईंनी दिलंय उत्तर. पण मग मूळ मुद्दा असा आहे, काय महिलांबद्दलच्या तुमच्या मनामध्ये आदर आहे तो स्पष्ट झाला. पोटात आहे ना, ते ओठ्यात येतं. म्हणून परवा उद्धवजी पण हेच म्हणाले होते, मुंबई स्वतंत्र करणार. ते पोटात आहे त्यांच्या, ती ओठात आली. ती अजूनही गेलेली नाही, समजू नका, लक्षात घ्या. आणि म्हणून आत्ता जे काही सुरू आहे ते अतिशय अश्लाघ्य आहे, सूडबुद्धीने आहे. आम्ही सूडबुद्धी समजावलं, काही लोक आमची चिकित्सा नाही. मग सूडबुद्धी कशी? सूडबुद्धीने ना, बरं भेदभाव आहे ना. न्यायिक आहे का सांगा? न्यायिक असेल मग तुमच्या माणसांवर झालेल्या कारवाया दाखवा. तुम्ही आरोप केलेत ना सभागृहामध्ये. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आरोप केलेत सभागृहामध्ये. तुम्ही ह्याच ज्या ईडीच्या प्रवक्त्यांनी आरोप केलेत, शेल कंपनी आहेत त्यांच्या म्हणून. मग पावन झाले का? जोपर्यंत ते बोलणे तोवर तुम्हाला नैतिक अधिकार पण नाही. भाजप म्हणजे संतांचा पक्ष आहे घरी. पैसे कुठून वाटतात ते तर सांगा ना तुम्ही. 7 स्टार हॉटेलला कार्यालय त्यांचं, 7 स्टार दिल्लीतलं कार्यालय. मला वाटत ते 700-800 कोटीच्या खाली असेल. ते आलेले देणगे त्यांच्याकडे कुठनं आल्या? नाही, PM केअर फंड. सुप्रीम कोर्टात सांगितलं त्यांनी की हा खाजगी आहे म्हणून. त्यामुळे त्याचा आम्हाला देता येणार नाही, तुम्हाला माहिती देता येणार नाही, RTI लागू नाही त्याला, काय सांगितलं त्यांनी. मग त्या PM केअर फंडामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांनी आपला पगार दिला. पगार कोण देतं? आमचं राज्य सरकार देतं आमदारांना. माननीय राज्यपालांना पगार कोण देतं? आमचं राज्य सरकार देतं. केंद्र नाही देत ना. मग आमचा पैसा तुमच्या खाजगी फंडात. बोललात कधी? जरा वाजवा ना एकदा. सांगा, PM केअर फंडामध्ये राज्यपालांनी पगार दिला, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी पगार दिला. महाराष्ट्र अडचणीत होता करोना काळामध्ये, पण महाराष्ट्राला एक दमडा दिला नाही आमदारांनी यांच्या. का नाही? मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे भरले. आमच्या नका पक्षाचे, आम्ही नाही मागत तुमच्याकडे कधी. तुम्ही असं म्हटलं असतं ना की राष्ट्रीय आपत्ती निधीमध्ये टाका,
प्राईम मिनिस्टर्स डिझास्टर मॅनेजमेंट असं काही त्याचा रिलीफ फंड आहे, डिझास्टर रिलीफ फंड DRF. मग तिथे का नाही टाकले? अकाउंटेबल झाले असते ना, लोकांना मिळाले असते. इथं डिस्क्रिशन आलं, कोणाला द्यायचे कोणाला द्यायचे आम्ही बघू. PM केअर फंड कोणाची केअर? BJPची केअर फंड. PM BJP केअर फंड असं लिहायला पाहिजे. PM केअर फंड नाही, PM BJP केअर फंड.